हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला 3 इंची स्लीव्हची कटिंग सांगणार आहे। तर पहा, नेहमी आपल्याला प्रश्न असतो की आता 3 इंची स्लीव्हजमध्ये आपण कॅप हाईट किती घ्यायचं, नंतर फिटिंगला जागा असणार आहे की नाही, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। तर खाली मी अगोदर 1 इंच घेतलं आहे, तिथं स्ट्रेट लाईन मी ड्रॉ करून घेतली। आता आपली 3 इंची स्लीव्हज आहे, त्याच्यातही आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि इथेही आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे। नंतर आता आपल्याला काढायचं आहे स्लीव्हची कॅप हाईट। आता 3 इंची स्लीव्हज आहे, तर मग मी कॅप हाईट पण 3 इंच घेते। 3 इंच घेतल्यावरती एकदम परफेक्ट असं येणार आहे, कुठल्याही प्रकारे झोल वगैरे तुमचा येणार नाही। नंतर आपल्या वरच्या साईडला प्रत्येक स्लीव्हजमध्ये सेम असणार आहे, 1 इंच आपला इथे स्ट्रेट असणार आहे। आता कॅप हाईट आपण घेणार आहे। नंतर मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 34 साईजमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजचं सांगितलं होतं, तर ते 4 मध्ये डिवाइड केलं तर आपलं 8.5 इंच येतं आणि त्याच्यात हाफ इंच घेतलं म्हणजे 9 इंच। 9 इंचमध्येच आता मी सिलाई मार्जिन हे सगळं त्याच्यातच राहणार आहे, कुठल्याही प्रकारे बाजूच्या साईडला बाहेरच्या साईडला आपल्याला घ्यायचं नाही, आतल्याच साईडला आपल्याला घ्यायचं आहे। आता मी हे बघा स्लीव्हचा बॅक साईडचा शेप मी इथं देत आहे। आता जेवढा पण तुमचा बॉटम असेल तेवढा तुम्हाला घ्यायचा आहे आणि वरती जसं मार्क केलं आहे तसं स्ट्रेट खाली आपण करून घ्यायचं आहे। 1 इंच खाली वाढवलं आहे तिथेच आपलं मार्क करायचं आहे। आता मी स्लीव्हचा फ्रंट साईडचा शेप देते, तो शेपही आपला फिश कटमध्ये यायला पाहिजे। पहा किती छान असा आलेला आहे। तर ही बघा, ही 3 इंची स्लीव्हची कटिंग आपली झालेली आहे। आता इथे आपण काय आणखी करायचं, 2 इंच आता इथून आपण स्ट्रेट घ्यायचं आणि खालच्या साईडने हलका असा राऊंड शेपसारखा आपल्याला इथे वरती द्यायचा आहे। फक्त फिटिंगच्या साईडला आपली जागा वाढणार आहे, पुढच्या साईडला नाही वाढणार आहे, फक्त मागच्या साईडला फिटिंगला आपली जागा असायला पाहिजे, त्याच्यासाठी तो भाग तिकडे वाढवला जातो। तर ह्या प्रकारे आपली 3 इंची स्लीव्हची कटिंग ही असते। तर ही कटिंग तुम्ही पेपर कटिंग करून डायरेक्टली ठेवू शकतात, म्हणजे ज्यावेळेस कोणाचं ब्लाऊज वगैरे आलं कस्टमरचं त्यावेळेस आपण अशाच प्रकारे ठेवून स्लीव्ज ही कट करू शकता। तुम्हाला आता ही स्लीव्ज कुठल्याही साईजमध्ये जर कट करायची असेल तर आपल्याला चेस्टची जी साईज असते त्याच्यात आपल्याला 4 मध्ये डिवाइड करून हाफ इंच आपल्याला एक्स्ट्रा घेऊन मग स्लीव्ज आपल्याला कट करायची असते। तर तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा।